स्थूलत्व किंवा ओव्हरवेट असणे केवळ सौंदर्याशी निगडित कॉस्मेटिक समस्या नाही, तर ती अनेक गंभीर रोगांचे कारण बनू शकते. आज मितीला आपण नेहमी सक्रिय असणे आवश्यक असते, पण ठराविक कालावधीनंतर आपल्या शरीरात बदल होऊ लागतात आणि आपल्याला आळस यायला लागतो, ज्यामुळे थकवा आणि सुस्ती आपल्यावर हावी होतात. तेव्हा असा आहार आवश्यक असतो ज्यामुळे ऊर्जा देण्यासोबत स्थूलत्व कमी करण्यात मदत मिळायला हवी. यासाठी ग्रीन प्लॅनेटने तुमच्यासाठी हर्ब न्यूट्स प्युअर हनी आणले आहे. हनी म्हणजे मध. हा असा नैसर्गिक घटक आहे जो अनेक वर्षे ठेवून देखील खराब होत नाही. मधामध्ये ग्लुकोज, मॅग्नेशियम, विटॅमिन्स, पोटॅशियम, सोडियम, क्लोरीन, सल्फर, आयरन आणि कॅल्शियम सारखे पोषक घटक सर्वात जास्त प्रमाणात असतात. मधात अनेक अँटीऑक्सिडंट्स, फ्लॅव्होनॉइड्स असतात, ज्यामुळे आपला अनेक आजारांपासून बचाव होतो. सोबत त्यामुळे आपल्या शरीरात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल प्रमाणे देखील कमी होतात. आयुर्वेदानुसार मध फुलांचा मनमोहक सुगंध आणि रक्ताला वाढवणाऱ्या दुर्मिळ सामुग्रीचे सरबत आहे. हे अमृत तुल्य आहे, कारण त्याचा उपयोग जुने आणि गंभीर आजारांमध्ये विश्वसनीय चिकित्सेसाठी केला जातो. मध सर्व स्थितींमध्ये आणि स्वभावांमध्ये एक समान रूपात उपयोगी असते. मुले, वृद्ध, स्त्री आणि पुरुष कोणीही कोणत्याही स्थितीत याचे सेवन करू शकतात. तो सर्वांसाठी लाभदायक असतो. 1. मध ह्युमेक्टंट संयुगाने युक्त असतो. तो त्वचेत आर्द्रता राखतो, ज्यामुळे त्वचा मृदू राहते. 2. यामुळे मृत पेशी नष्ट होण्यात मदत मिळते आणि सुरकुत्या येण्यावर निर्बंध ठेवता येतो. 3. मधाचे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीमायक्रोबियल गुण काही बॅक्टेरियांच्या विकासावर निर्बंध आणतात, ज्यामुळे त्याला घावांवर, कापलेल्या आणि भाजलेल्या भागांवर तसेच खरचटल्यावर लावले जाते. 4. मध घावाला स्वच्छ करण्यात, दुर्गंध आणि मवादाला दूर करण्यात, वेदना कमी करण्यात आणि जलद उपचारासाठी प्रयोगात आणले जाते. 5. मधाचा त्वचेच्या क्षतीचा उपचार करण्यात आणि नवीन त्वचा पेशींना पुनर्जीवित करण्यात वापर केला जातो. तो एक्झिमा, त्वचेची सूज आणि इतर त्वचा विकारांवर प्रभावीपणे उपचार करण्यात मदत करतो. 6. मधातल्या प्रबळ अँटी फंगल गुणामुळे त्याचा उपयोग ॲथलीट फूट व खाजेसारख्या संक्रमणाच्या उपचारासाठी केला जातो. 7. मध नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्सने युक्त आहे. तो अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे होणाऱ्या त्वचेच्या क्षतीपासून बचाव करतो. 8. सूर्याच्या अतिसंपर्कात राहिल्यामुळे त्वचेचे नुकसान होते आणि तुम्ही वेळेआधी वृद्ध दिसू लागता. मधाचा उपयोग सनस्क्रीनच्या स्वरूपात देखील केला जाऊ शकतो. 9. मध त्वचेच्या वरच्या भागात खोलवर जाऊन छिद्रे बंद करते आणि अशुद्धींच्या प्रवेशाला निर्बंध करते. त्यामुळे संक्रमणाविरुद्ध आणि मुरुमांच्या समस्येला आळा घालण्यात मदत करते. 10. मध त्वचेसाठी उत्तम मॉइश्चरायझर आहे आणि त्वचेला प्रभावीपणे टोन करते व दृढ बनवते. 11. मधात विटॅमिन B1, B2, C, B6, B5 आणि B3 असतात, जे अमृत आणि परागांच्या गुणांप्रमाणे बदलतात. मधात तांबे, आयोडीन आणि जस्त देखील अल्प प्रमाणात असते. 12. ग्लुकोज आणि फ्रुक्टोजच्या स्वरूपात कार्बोहायड्रेटमुळे शरीराला ऊर्जा मिळते, ज्यामुळे सहनशक्ती वाढते आणि थकवा कमी होतो. 13. मधामुळे मॉर्निंग सिकनेस पासून आराम मिळतो. 14. नियमितपणे मध खाण्यामुळे कॅल्शियम शोषण आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे ॲनिमियापासून आराम मिळण्यात मदत मिळते. 15. कफ, आरामदायी आणि शांततादेय गुणांमुळे मधाचा उपयोग श्वसन नलिकेच्या संक्रमणाचा उपचार करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. 16. मध प्रतिरक्षण यंत्रणेला व्यवस्थित करण्यात मदत करत असल्यामुळे संक्रमण पुन्हा होण्यापासून बचाव होतो. 17. मध स्थूलता कमी करण्यात महत्वाची भूमिका पार पाडते. मेटाबॉलिझम वाढवते, ज्यामुळे त्वचेमधली अतिरिक्त चरबी नष्ट होते. ग्रीन मॉर्निंग.